हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश, तारिफ नावाच्या आरोपीला अटक। पाकिस्तानी उच्चायोगातील 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांविरोधात तौरू सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हरियाणाच्या नूहमधून हेरगिरी प्रकरणी पकडलेला गेलेल्या मोहम्मद तारिफचा कबुलीनामा। व्हिसा पाहिजे असल्यास 2 सिम घेऊन येण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आसिफच्या कबुलीनाम्यामध्ये नमूद। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारे 11 जण ताब्यात। यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी हाय कमिशन अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक। पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसरच्या संपर्कात राहून भारतातील महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपाखाली देवेंद्र सिंगला अटक। देवेंद्र सिंग करतापूर कॉरिडॉरमधून गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये गेला होता। आयएसआय हँडलर इक्बाल कानाच्या संपर्कामध्ये असल्याच्या आरोपाखाली नोमान इलाही ताब्यात। महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप। यूपीएटीएस कडून शहजादला अटक। पाकिस्तानला महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचा आरोप। ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून अनेक खळबळजनक गोष्टी समोर। ज्योतीच्या व्हॉट्सअप चॅटवरून तिचे आयएसआय अधिकाऱ्यांशी किती जवळचे संबंध आहेत ते उघड। ज्योतीसोबत आयएसआय अधिकारी नोमान बालीला गेला होता। ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब अकाउंटच्या डिस्प्ले पिक्चरची एजन्सीकडून चौकशी। डीपीमध्ये कांझीकुंडचा बोर्ड। कांझीकुंडला पोहोचल्यानंतर ज्योतीनं कोणती माहिती गोळा केली होती, कोणाला पाठवली होती याचा तपास सुरू। गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा आयबीच्या रडारवर होती। ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांची पोलिसांकडे ही माहिती होती। केवळ संशयाच्या आधारावर हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली। कुरुक्षेत्र भागातील एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती। इतर इन्फ्लुएन्सर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते। पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आल्याची माहिती। हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशीही संपर्क। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या अटकेचा पाकिस्तानकडून विरोध। पाकिस्तानी पत्रकार हिरा बतुलनं सोशल मीडिया पोस्ट करत केला विरोध। ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीमध्ये कसून चौकशी। कुरुक्षेत्र भागातील एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती अशी माहिती समोर। हरियाणातील अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबादला अटक। अली खान महमूदाबादचं महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाकडूनही गुन्हा दाखल। हैदराबादमधून आयएसआयच्या 2 हस्तकांना अटक। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पोलिसांची संयुक्त कारवाई। विजयनगरम शहरातून सिराज आणि हैदराबादमधून समीरला अटक। दोघंही पोलिसांच्या कोठडीत। कुख्यात दहशतवादी हफीज सईदला सोडण्याची पाकिस्तानात मागणी। हफीज सईद सध्या कारागृहात। भारताशी मुकाबला करण्यामध्ये अपयश आल्यावर आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यायला लागतोय का असा सवाल होतो। अमृतसर शहर आणि सुवर्ण मंदिरही पाकिस्तानच्या रडारवर होतं। मात्र क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे अमृतसरवर मारा करण्याचा कुटील डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडला। पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे अवशेष भारतीय सैन्याकडून सादर। लष्कराच्या पश्चिम कमांडकडून ऑपरेशन सिंदूरबाबत व्हिडिओ पोस्ट। शत्रूंना धडा शिकवण्यासाठी नेहमीच आमची जमिनीपासून आकाशापर्यंत तयारी। व्हिडिओतून पाकला इशारा। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींची राजस्थानच्या लोंगेवाला सेक्टरला भेट। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिकांच्या कामगिरीचं केलं कौतुक। भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या मालावर निर्बंध लागू केल्यावर आता बांगलादेशकडून व्यापार समस्या सोडवण्यासाठी तयारी। काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या सल्लागाराची भारताची चर्चेची भाषा। भारतापाठोपाठ पोर्तुगालचं सुद्धा पाकिस्तानला सडेतोड उत्तर। पाकिस्तानी समर्थक निषेध करण्यासाठी पोहोचले। पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांना हटवलं। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याच्या तयारीत। पाकिस्तानची जिरवण्यासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन। बीसीसीआयनं तसं आशिया क्रिकेट स्पर्धेला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पाकच्या मोहसिन नकवींकडे आशिया क्रिकेट स्पर्धेचं अध्यक्षपद। आयआयटी मुंबईनं स्थगित केलं तुर्की विद्यापीठांबरोबरचे करार। पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे निर्णय।
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. भारतीय चित्रपट उद्योगामध्ये तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बंदी घालण्याची केली मागणी. पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यामुळे किती भारतीय विमानं गमावली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पुन्हा राहुल गांधींचे गंभीर सवाल. चूक नाही तर हा गुन्हा. देशाला सत्य समजलंच पाहिजे. राहुल गांधींची एक्सपोज. एस जयशंकर यांच्या कृतीला ग्रामीण भाषेमध्ये मुखबिरी म्हणतात. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांची प्रतिक्रिया. तर ही देशाशी गद्दारी असल्याचंही खेरांचं वक्तव्य. राहुल गांधींच्या आरोपांचं परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन. एस जयशंकर यांचं विधान जाणून बुजून चुकीचं सादर केलं जात असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता, त्यापूर्वी नाही. मंत्रालयाचं स्पष्टीकरण. केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळामध्ये सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार. तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारला कळवलं. सूत्रांची माहिती. शिष्टमंडळामध्ये खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नाही. परराष्ट्र मंत्रालय आणि संसदीय शिष्टमंडळाची बैठक. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि प्रवक्ता रणधीर जयस्वाल बैठकीला उपस्थित. संसदीय शिष्टमंडळाला परराष्ट्र मंत्रालयाकडून ऑपरेशन सिंदूरबाबत मार्गदर्शन. भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ उद्या मुंबईमध्ये महिलांची सिंदूर यात्रा. मणिभवन ते गिरगाव चौपाटीपर्यंत सिंदूर यात्रेचं आयोजन. शहीदांच्या पत्नी आणि मातांसह होमगार्ड, अभिनेत्री मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी होणार. धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅली. रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. महाड शहरामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक सहभागी. भाजपची तिरंगा यात्रा अपयश लपवण्यासाठी काढलेली यात्रा. बच्चू कडूंची टीका. पाकिस्तानला एकदाच नकाशावरून कमी करायला हवं, कडूंची मागणी. कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. बाईक रॅलीच्या माध्यमातून हातात तिरंगा घेऊन भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. जम्मू काश्मीरमधील शोपियानच्या डीकेपोरा भागामध्ये लष्कराच्या आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये 2 दहशतवाद्यांना अटक. 2 पिस्तुलं, 4 ग्रेनेड, 43 जिवंत काडतुसं आणि इतर गुन्हेगारी साहित्य देखील जप्त. जम्मूमधील पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोना काळापेक्षाही गंभीर. पहलगाम नरसंहारानंतर काश्मीरला जोरदार फटका. 90% पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्यामुळे पर्यटनावर परिणाम. संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयातील सुनावणी लांबणीवर. या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 3 जूनला होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेकडून निर्दोष मुक्ततेचा अर्ज मागे. गेल्या सुनावणीच्या वेळी चाटेच्या वकिलांनी केला होता निर्दोष मुक्तीचा अर्ज. आजच्या सुनावणीवेळी चाटेच्या वकिलांकडून अर्ज मागे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचं विशेष खंडपीठ स्थापन. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले होते आदेश. 20 मेला आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी लाखोंच्या संख्येनं मातंग समाजाचा मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चा. काँग्रेसचे नेते रमेश बागवेंची माहिती. बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी घेतली जिल्हा नियोजन समितीची बैठक. यावेळी बैठक स्थळी पोहोचण्यासाठी अजितदादा, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा एकत्र प्रवास. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताला धनंजय मुंडेंची उपस्थिती. वैजनाथ दर्शनाआधी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची बातचीत. परळी वैजनाथ मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केला रुद्राभिषेक. यानंतर अजितदादांकडून करण्यात आली महाआरती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबतची माहिती घेतली. वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कन्सल्टंट कृष्णकुमार मांगड यांनी दिली माहिती. परळी वैजनाथाच्या पायऱ्यांवर अजित पवारांनी एका कंत्राटदाराला खडेबोल सुनावले. वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरून अजितदादा संतापले. बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्याचा रुग्णांना फटका. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये जाण्यापासून रोखलं. रुग्णांना जेवणाचा डबा सुद्धा रुग्णांपर्यंत न जाऊ दिल्यामुळे नातेवाईकांमध्ये संताप. परळीमध्ये अजित पवारांसमोर मराठा आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी. न्याय द्या अजितदादा, न्याय द्या अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी.
नांदेडमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी अनवर अली खानचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या निवासस्थानी पार पडला पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाण्यामध्ये जनसंवाद. पालिकेमध्ये बसून आमदार जितेंद्र आव्हाडांनी नागरिकांचे प्रश्न सोडवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.